भाग्यांक 7 असा आहे, की ज्याचा कोणाचा भाग्यांक 7 असेल, तो आपल्या मुलांकचा जो नंबर असतो, त्याची पॉवर डबल करतो. ओके. आणि ज्याच्यासोबत हा जुळेल, जसं फॉर एक्झाम्पल माझा भाग्यांक 7 असेल आणि मी तुमच्यासोबत आले आहे काम करायला किंवा मी तुमची पार्टनर आहे एखाद्यामध्ये, तर तुम्हाला तुमचं लक एन्हान्स होऊन जाईल, तुमचं लक वाढेल. तर ज्यांचं भाग्यांक 7 असतं आणि जे कोणी यांच्यासोबत जोडतात त्यांचं लक एन्हान्स होतं. म्हणजे तुमचा लाईफ पार्टनर 7 नंबरचा असेल तर त्याला सोबत घेऊन काहीतरी काम स्टार्ट करू शकता. भाग्यांक ज्यांचा 7. भाग्यांक ज्यांचं 7 आहे. हां. आणि भाग्यांक 8 यांची ना ऑलवेज एक कंप्लेंट असते की मला कोणी हेल्पच करत नाही. आणि यांनी एक लक्षात ठेवायचं की यांना कोणीही हेल्प करणार नाही. बरं. यांनी कोणावरही डिपेंडंट राहू नये. यांना यांचं काम स्वतःच करावं लागेल. ते कितीही करोडपती फॅमिलीमध्ये असू द्या, कुठेही असू द्या. भाग्यांक 8 वाल्यांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे. यांना माहिती आहे यांना कोणीही हेल्प करणार नाहीये. स्टील ते बघतात की मला कोणीतरी हेल्प करेल. डिपेंडंट बनतात, पण ते बनू नका. म्हणजे तुमची कामं पण होतील, तुम्ही हॅपी पण राहाल. आणि भाग्यांक 9 ऑलवेज ॲग्रेशन, ॲक्शन, एका जागेवर बसणं नाही, हे भाग्यांक 9 आहे. आणि आता 9चाच वर्ष आपलं संपत आलेला आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तो कसा गेलेला आहे. ज्यांनी ॲक्शन घेतलं ते सक्सेस झाले. तर हा असे भाग्यांक आहे. आता याप्रमाणे जर तुम्ही वर्कआउट केलं आहे, तुम्ही याप्रमाणे काम करायला सुरुवात केली, तुम्हाला कळलं की मी कसा आहे, त्याप्रमाणे जर तुम्ही तुमचा व्यवहार ठेवला तर ऑब्व्हियसली तुम्हाला सक्सेस पण मिळेल, जे पाहिजे ते मिळेल.